आज हा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल, तर मित्रांनो तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश पाहूनही कानाडोळा करू नका. आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या घरामध्ये मोठी खुशखबरी येईल आणि तुम्ही ते ऐकल्यानंतर खुशखबरी भरपूर जास्त आनंदी होऊन जाल. म्हणून तुम्ही हा संदेश नक्कीच पुढे तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकला पाहिजे. आजच्या या संदेशाद्वारे श्री बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुझा गुरु माऊली तुझ्या मनाच्या दाराशी आलोय. मला माहिती आहे तू थकलास, निराश झालास, एकटं वाटायला तुला लागले, पण तू मात्र आता मुळीच थांबू नकोस. मी अजूनही आहे तुझ्यासोबत. तू कायम मला म्हणतोस, माझ्याशी प्रार्थना करतोस, तरी देखील काय देखील तुझ्या मात्र मनासारखं होत नाही. मी ऐकतोय शांतपणे. दररोज तू विचारतोस, कधी होईल गुरु माऊली? बाळूमामा, कधी माझे स्वप्न पूर्ण होतील? त्यावेळी मात्र मी तुला सांगतो, योग्य वेळी आणि नक्कीच योग्य प्रकारे. तेव्हा जेव्हा तुझं हृदय तयार असेल. तुझं आज जे नाही ते मी उद्या देऊ शकतो, पण मी आधी तुझी शक्ती वाढवतो, तुझं मन योग्य रीतीने तयार करतो आणि तुझी मी भक्तीची नक्कीच परीक्षा घेतो. हो माझ्या प्रेमळ भक्ता, एक गोष्ट तू कायम स्मरणात ठेव. सोडून गेल्याचा, हरवून गेल्याचा अनुभव मी नक्कीच तुला देत नसतो, पण तू त्यातून नेहमी घडतोस हे सगळं मी पाहतोय. तुझी रात्र, तुझं मौन, तुझं थांबलेलं मन, पण माझं अस्तित्व कधीच थांबत नाही. मी तुझ्या मागे भक्कमपणे उभा आहे. माझं प्रेम पाठीशी तुझ्या आहे आणि माझा आशीर्वाद डोळ्यांच्या पलीकडे आहे. ते मात्र तुम्हा प्रत्येकाला समजलं पाहिजे. आज हा संदेश तुम्ही ज्या क्षणी ऐकत आहात, त्याच क्षणी या संदेशाला तुम्ही एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 4 वेळा श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय असे 4 वेळा तुम्ही टाईप करा. तुम्हाला मोठे अनुभव नक्कीच येतील आणि जेवढं तुम्ही गमावले ते पुन्हा तुम्हाला आता लवकरच मिळवता येईल. फक्त तुम्ही मात्र स्वतःला कधी गमावू नका. बाळूमामा म्हणतात की माझ्या प्रेमळ भक्ता, तू स्वतःवरती विश्वास ठेव. जेव्हाही तुझं मन गडबडेल, पण एकदा तू नक्की श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय, ओम बाळूमामा नमो नमः या दिव्य मंत्राचा जप कर. आणि जर तू थांबलास तर सगळं मात्र थांबेल. परंतु जर तू चालत राहिलास, तू कायम प्रयत्न करीत राहिलास, तर एक दिवस मी तुला तुझ्या नियतीपर्यंत पोहोचवेन. कारण तू माझा प्रेमळ भक्त आहेस, तू माझा बाळ आहेस आणि प्रत्येक भक्ताचा मार्ग मी तयार करतो. प्रत्येक संकट ही एक परीक्षा आहे. प्रत्येक परीक्षा ही यशाची सुरुवात आहे. फक्त विश्वास ठेव, सोडून जाऊ नकोस, कारण मी अजूनही तुझ्या सोबत आहे. आत्ता तू डोळे मिट आणि शांतपणे एवढं तू माझे शब्द ऐक. तू माझा आजचा हा संदेश ऐक. मी तुला बोलतोय आणि मला विश्वास आहे की तू माझा आजचा हा संदेश ऐकतोय. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, आजचा हा संदेश तू कधी देखील चुकून पाहून दुर्लक्षित करू नकोस. मित्रांनो, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार योग्य रीतीने करतात ना, त्यांची प्रगती मात्र कायमच होत असते. आणि आयुष्यात कोणी तुम्हाला समजून घेतलं नाही तरी देखील चालेल, पण तुम्ही मात्र कधी कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घेऊ नका. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही मात्र तुम्हाला कष्टानेच तुमच्या काढावी लागेल आणि आयुष्यामध्ये उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य ते तुम्हाला पद्धत नक्कीच वापरावी लागेल. म्हणजे योग्य त्या पद्धतीने चालावं लागेल. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. म्हणून तुम्ही त्या संकटांना घाबरू नका. तुम्ही त्या संकटांशी घाबरून नेहमी विचार जास्त करू नका. आजचा दिवस उद्या तशाला तसे राहणार नाही. मग तुम्ही कोणत्या गोष्टीची जास्त चिंता करीता?
आणि कोणत्या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी करता. मित्रांनो, एवढं तुम्ही स्मरणात ठेवा, कुठेच एवढा आनंद तुम्हाला मिळणार नाही, जेवढा आनंद बाळूमामांच्या दरबारात गेल्यानंतर तुम्हाला मिळेल. म्हणून आपण मात्र एकदा तरी वर्षातून मामांच्या दरबारी, ते म्हणजे आदमापूरमध्ये जाऊन मामांना भेट दिली पाहिजे. पण असे काही देखील नाही, म्हणजे आदमापूरला गेले म्हणजे मामांच्या मंदिरामध्ये गेले म्हणजेच मामांची भेट होणे, हे मात्र तेवढे खरे नाही. तुम्ही फक्त निस्वार्थ मनाने मामांचे नामस्मरण करा, निस्वार्थ मनाने आत्मविश्वास ठेवा आणि योग्य कर्म करीत चला. मग तुम्हाला या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये गुरुमाऊली दिसतील. हे मात्र नक्कीच आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी भरोसा आणि आशीर्वाद हे मात्र कधीच आपल्याला दिसणार नाहीत, परंतु ते कुठल्याही अशक्य गोष्टीला सहज मात्र नक्की शक्य करतात. माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव आणि माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर आहे, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर. माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसांच्या सुखात कधी देखील वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात प्रथम वाढ होताना तुम्हाला दिसेल आणि हाच त्याचा तो अहंकार त्याला क्षणामध्ये नष्ट करीत असतो. भगवंत जो देतो तो घेऊ देखील शकतो. याच गोष्टी तुम्हाला कायम स्मरणात ठेवायचे आणि तुमची इच्छा पूर्ण होणारच, हा विश्वास तुम्ही ठेवा आणि मामांवरती विश्वास ठेवून सर्व गोष्टी तुम्ही मामांना नक्कीच निशंक सोपवा. जेवढं तुम्ही आजपर्यंत गमावले त्यापेक्षा उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला इथे मात्र लवकरात लवकर प्राप्त होऊन जातील. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश जर तुम्ही नक्की शांत मनाने एवढं ऐकला असाल तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. अजून काही मिनिटे देऊन, अजून काही वेळ देऊन शक्य असल्यास तुम्ही हा संदेश पुढे ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठी एक खास संदेश आहे, दैवी संदेश आहे. म्हणून तुम्हाला एक विनंती करतोय, अर्थात आताच्या संदेशाला तुम्ही एक लाईक जरूर करा आणि या संदेशाला तुम्ही प्रत्येकाकडे देखील शेअर जरूर करा, जेणेकरून प्रत्येकजण हे संदेश ऐकतील. बाळूमामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, एक गोष्ट तू मात्र लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही देखील नक्कीच असतात. फरक फक्त इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला मात्र प्रत्येकांमधली गुणवत्ता दिसते आणि जो कायम प्रत्येकाला तपासून बघतो त्याला मात्र प्रत्येकांमधली कमतरता दिसते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट कायम स्मरणात ठेवायची आहे, आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला स्वतःवरती विश्वास आणि इतरांबद्दल देखील तुम्हाला मात्र सकारात्मक नक्कीच विचार करायचे आहेत. जर या गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी राहाल. बाकी मित्रांनो, आज हा संदेश जो कोणी इतका वेळ देऊन ऐकलेला आहे ना, नक्कीच मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आज जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुःख असतील तर ते दुःख तुमचे तुम्हाला संपताना दिसतील आणि जेवढं तुम्ही आजपर्यंत मामांच्या चरणी मागितलं आहात त्यापेक्षा जास्त आता तुम्हाला मात्र नक्कीच मिळून जाणार आहे. म्हणून तुम्ही थांबा. आज हा संदेश शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन तुम्ही मात्र पुढे नक्कीच ऐका आणि कोणाची परिस्थिती पाहून त्याची मात्र नक्कीच आपण कधी इज्जत काढायची नसते, कारण वेळ मात्र प्रत्येकाला वेळ देत असते. म्हणून जर तुम्ही तुमच्या नक्कीच चांगल्या वेळेचा वाईट उपयोग केलात ना, तर मग मात्र हे गुरुमाऊली तुम्हाला कधी देखील माफ करू शकणार नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो,
आयुष्यामधला एक प्रत्यक्ष आपल्याला गेम समजून घ्यायचा आहे. ते म्हणजे काहीही तुमच्या इथे नाही आणि काही देखील तुमचे इथे मात्र नक्कीच नसणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जास्त नेहमी विचार करण्यापेक्षा आपण मात्र जास्त उत्तम कर्म करण्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. कारण जेवढं तुम्ही आजपर्यंत गमावलं आहात ना, त्यापेक्षा जास्त तुम्हाला हे कधी मिळेल हे मात्र कधी देखील नक्कीच सांगता येणार नाही. फक्त भगवंतांच्या योजनेवरती आपल्याला मात्र कायम विश्वास ठेवायचा आहे. बाकी जास्त विश्वास इतरांवर तुम्ही मात्र कधी ठेवू नका. फक्त भगवंतांवरती तुम्ही तुमचा कायम विश्वास मात्र ठेवत चला आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातला हा क्षण, हा वेळ भगवंतांना देत आहात. म्हणून तुम्हाला आज एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही निस्वार्थ मनाने हा संदेश ऐका. बाकी असाच सर्व भेटतं नाही त्यासाठी गुरुमाऊली नक्कीच यांच्या चरणी आपल्याला भक्ती करणं मात्र गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मागितल्या कधी देखील मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, अर्थात त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची कधी गरज भासत नाही. आणि विश्वास ही अशी मोठी शक्ती आहे. या शक्तीने नशिबात नसलेली ही आपल्याला मात्र मिळते. त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने भगवंतांवरती नक्कीच विश्वास मात्र ठेवायला शिका. आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकं गमावलं आहात त्यापेक्षा जास्त लवकरच तुम्हाला आता मिळून जाणार. आणि प्रेमळ मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी तुमच्यापासून आजपर्यंत दूर गेलेल्या आहेत, अर्थात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत हव्या होत्या, नक्कीच त्यापेक्षा देखील उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या भाग्यी येणार. फक्त तुम्ही तुमचे मन, नक्कीच तुमचे चित्त शांत ठेवा. जर तुमचे चित्त योग्य असेल, तुमचा दृष्टिकोन योग्य असेल, तर भगवंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला मात्र मदत नक्कीच करीत असतो. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी जी माणसे एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर ती आलेली असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात, प्रामाणिक राहून दुखावलेली असतात आणि समोरच्याला नको आहे नातं आहे नक्कीच आपल्यासोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना मात्र कधी कोणी समजून घेणारं नसतं. एवढा फरक आपण मात्र नक्कीच समजून घेतलं पाहिजे. नवस न करता पावणारा भगवंत म्हणजे गुरुमाऊली, ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आहेत. लवकरच ते तुम्हाला अनुभव येणार, ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत विचार देखील केलेला नसाल त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरच आता मात्र मिळून जाणार आहेत. प्रेमळ मित्रांनो, शांत मनाने हा संदेश तुम्ही तुमचा अजून काही मिनिटे देऊन जर ऐकलात तर खरोखरच तुम्हाला योग्य त्या गोष्टी योग्य पद्धतीने नक्कीच समजून जातील. बस शांत मनाने हा संदेश तुम्ही ऐका. बाकी प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात, जीवनात तुम्ही एकच करा, ते म्हणजे स्वतःचं नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधीच तुम्ही खराब करू नका. जर तुम्ही तसे कराल तर तुम्ही जेवढं आजपर्यंत कमवलं आहात ते देखील तुमच्यापासून दूर जाताना तुम्ही पाहाल. आणि वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष तुम्ही कधीच देऊ नका. पण वाईट वेळेत तुम्हाला साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूळ कधी तुम्ही मात्र विसरू नका. प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो. गरज असते ती फक्त योग्य पद्धतीने संयम ठेवण्याची. स्वभाव आणि विचार जर तुमचे चांगले असले की बोलणं जरी बंद झालं ना तरी एखाद्याच्या मनात आपण मात्र कायमस्वरूपी राहतो. हे नक्कीच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बाळा, घाबरतोस कशाला? तू मात्र आमचा हात धरलेला आहेस आणि ज्यांचा आम्ही हात नक्कीच धरतो ना त्यांचा कधीच तो हात आम्ही सोडत नसतो. हेच आपल्याला गुरुराया
कायम मात्र नक्कीच म्हणत असतात. प्रेमळ मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात असे काही दिवस येतील, ज्या दिवसाची आजपर्यंत तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. फक्त तुम्हाला शांत मनाने आजचा हा व्हिडिओ मात्र योग्य पद्धतीने ऐकायचा आहे. पायाला झालेली जखम ही जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य मात्र नक्कीच जगायला शिकवते. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्हाला एक गोष्ट नक्कीच समजून घ्यायची आहे. आयुष्यामध्ये काहीही तुमच्यासोबत असेल किंवा नसेल, परंतु या गुरुमाऊलींचा नक्कीच आशीर्वाद तुमच्या नक्कीच पाठीशी आहे. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवायचा आहे आणि कायम त्यांची भक्ती मात्र नक्कीच करायची आहे. मित्रांनो, शंका कधी ठेवू नका. फक्त तुम्ही बाळूमामांवर विश्वास ठेवा. जो विश्वास ठेवतो त्यांच्यावर बाळूमामांची कृपा होते. आजच्या या नक्कीच संदेशातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळाली असेल आणि जे काही तुम्हाला आजच्या या संदेशामध्ये नक्कीच सांगितले गेले आहे, तुम्ही ते स्वतःमध्ये आत्मसात करा, स्वीकारा आणि जर तुम्हाला हा मामांचा संदेश आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही याला एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय बाळूमामा असेच टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील बाळूमामांच्या संदेशामध्ये आपण नक्कीच भेटूया.